काय चाललंय तुमचं खुसूर पुसूर खुसूर पुसूर? जेव्हा बघावं तेव्हा असी मसी मसी. सॉरी, पण तुम्ही दोघी पूजा करून घेता का? मी आणि धन्यानी एकत्र पूजा करायची ठरवली आहे. एकत्र? आई बघा, निवेदिता, वटपौर्णिमेची पूजा बायकोने नवऱ्यासाठी करायची असते, हे माहिती आहे ना तुला? हो, पण तो येईलच आता. तुम्ही करून घ्या ना पूजा. नाहीच ऐकायचंय ना? थांबा. अश्विनी, तुझं काय? तुला यायचंय का? अभय पण येतोय? नाही नाही, माझी मी एकटी समर्थ आहे पूजा करायला. चला. अगं बाई, तुम्ही दोघीच? अगं, तुझी सुनबाई कुठे आहे? नवीन सुनबाई. काय हो, आणि ती नवी नवरी अशी लांब का उभी आहे? पूजा करायला नको वाटतं? आजकालच्या मुलांची फॅशनच वेगळी. या प्रथा पाळायला नको वाटतं? काही नाही हो, सासूला काय वाटेल याचा विचारच करत नाहीत. निवेदिता, तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं काहीही ठरलेलं असू, मला तुझ्यामुळे काही बाई ऐकून घ्यावं लागतंय. पूजा करून घे. हो, करते. अगं बाई, हा कोणासाठी पूजा करतोय? याला कोण बायको हवी आहे 7 जन्म? बायको नाही, जसं तुम्हाला 7 जन्मासाठी तोच नवरा हवा ना, तसंच मला 7 जन्मासाठी हीच ताई हवी आहे. दादा, होईल ना दुरुस्त? हो, होईल ना. होईल होईल, तुम्ही टेन्शन नका घेऊ. माझा फोन? अरे यार, तोही विसरलो. आता निवीला कळवू तरी कसं? काय झालं दादा? काय नाही, मी बघतो. अहो, काय सांगू तुम्हाला, आज ही गाडी दुरुस्त होणं खूप गरजेचं आहे हो माझ्यासाठी. नाहीतर एवढा त्रास दिलाच नसता मी तुम्हाला. खूप अडले हो. एकतर मी माझ्या बायकोला सांगितलं होतं की माहेरी जाऊ नको म्हणून, पण तिने ऐकलं नाही. खूप काळजी वाटते हो तिची. तुमचं लग्न झालंय का? हो. मग तुम्हाला कळतच असेल किती काळजी वाटते. दादा, मला पण माझ्या बायकोला कळवायचंय. ती वाट बघत असेल. तुम्ही जरा तुमचा मोबाईल देता का? मी घरी विसरून आलोय नेमका. मला फोन करायचंय, जरा प्लीज देता का? हो हो, घ्या ना. हा. अरे देवा, निवीचा नंबर कुठे पाठे मला? ताई, जीजू कधी येणार? येईल रे, लवकर येईल. चला आता
निघूया, झालीये पूजा करून. तुम्ही व्हा ना पुढे. म्हणजे तुला थांबून काय करायचंय आता इथे? सासूबाई, 4 चौघात तुम्हाला कमीपणा येऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी पूजा केली. हो मग झाली की पूजा, चल ना घरी. नाही म्हणजे धन्या येईल ना आता, मी वाट बघते त्याची. अगं पण झाली ना पूजा आता, मग चल ना. हो सासूबाई, पण आम्ही ठरवलं की आम्ही एकत्र पूजा करणार होतो आणि तो येईलच आता. मी त्याच्याबरोबर येते ना घरी. ठीक आहे, बरं आई ते उभी चिखला. काय ग अश्विनी, काय झालं? आई, अहो महत्वाचं काम राहिलंच. कसलं काम? आलेच. दादा, हा चहा घ्या. हो दादा, चहा कशाला आणलात तुम्ही? अहो घ्या हो. असीम, मला फोन दे जरा. होत आहे. असीम, काय होतंय बाळा? असीम, एवढा धूर कुठून आला? मगाशी तर नव्हता. असीम चल, आपण घरी जाऊया बाळा. चल चल चल. नाही ताई, जीजू येईल थोड्या वेळात, आपण थांबूया. असीम अरे असं काय करतोयस? तुला त्रास बघ किती होतोय. चल आपण घरी जाऊ. असीम. नाही ताई, जीजू येईल. असीम, मी तुला पंप आणायला सांगितला होता. तुझ्या खिशात असेल बघ. बघ बघ बघ. ओपन कर हळू. घे घे. 1 2 3. मोठा श्वास घे. घे मोठा श्वास. मोठा श्वास घे. चल ना, आपण हा धूर जाईपर्यंत दुसरीकडे उभे राहूया. दादा एकदा स्टार्टर म्हणून बघता. हो. अजून एकदा मारून बघा. हा बस बस, थांबा थांबा. ताई, काय झालं? फोन नाही लागत आहे का? फोन लागतोय रे. तू फोन उचलतच नाहीये सकाळपासून. अरे वा, झाली वाटते पूजा. हो छान झाली. बरं झालं. मी जरा एका कामात अडकलो होतो, नाहीतर मी पण आलो असतो. आणि नेमका मी फोन घरी विसरून गेलो. अरे असू दे रे, बायकांच्या पूजेत तुझं कसलं आलंय काम? बरं तुला वाढू का? हो चालेल, भूक लागली खूप. ये मग जेवायला वाढते. मी आलो, हात धुवून आलो. हा लवकर ये रे, गार होईल. आलास का रे? निवी कुठे आहे?
राशीला बोलवलंच नाही आपण जेवायला. मी आलेच. हा मालतीबाई, निवी कुठे? तिचं जेवण झालं का? अगं बाई, अरे तुला तूप लागेल ना, तू बस, मी तूप घेऊन येते. काय यश, कशी झाली पूजा? आणि हे काय एकटाच बसलेस जेवायला? निवेदिता कुठे? फ्रेश होते? पूजा म्हणजे निवी अजून आली नाही का? अरे तुम्ही एकत्र पूजा करणार होतात ना, म्हणजे तुझ्या बरोबर नव्हती ती? माझ्या बरोबर? अरे बापरे, म्हणजे निवी अजून तिथेच वाट बघत बसलीये. मी जाऊन येतो. यश, आलोच. अरे ऐक, ताई तुझे पाय दुखतायत का? नाही रे. ताई मला खात्री आहे जिजू नक्की येईल. आपण थांबूया थोडा वेळ. धन्या, सॉरी सॉरी सॉरी, खूप वेळ वाट बघायला लागेल ना. असीम, तू चिडला असशील ना जिजूवर? सॉरी असीम, खरंच सॉरी. नाही रे धन्या, तुला काम होतं ना, काम आटोपून तू आलास हे महत्वाचं आहे. निवी, मी खूप आधी येणार होतो ग, पण मी ज्या कस्टमरकडे होतो ना ते त्यांच्या बायकोसाठी गाडी दुरुस्त करून घेत होते. त्यांना अर्जंट बायकोकडे जायचं होतं ग, मग मलाही नाही म्हणवलं नाही. बरं केलंस तू. निवी, ते जेव्हा म्हणाले ना की मला बायकोला भेटायला जायचंय, तेव्हा मला तूच आठवलीस ग. तू पण माझ्यासाठी उपवास केलास, त्यांच्या बायकोने पण त्यांच्यासाठी उपवास केलाच असेल ना. ते बायकोसाठी एवढे धडपडतायत हे बघून मला खरंच खूप छान वाटलं. आणि निवी, सॉरी. नाही, मला उशीर होणार आहे हे मी तुला फोन करून कळवणार होतो, पण नेमका मी फोन घरी विसरून आलो ग. मग मला वाटलं की उशीर झालाय तर मग तू गेली असशील पूजा करून घरी. मी घरी कशी जाईन धन्या? आपलं ठरलं होतं ना की आपण एकत्र पूजा करणार आहोत. मग मी अशीच कशी जाईन? सॉरी निवी. मग आता पूजा करायची का? आत्ता हो, आत्ताच. का? कावखात कशी पूजा करता येईल? काळोखात? एक मिनिट असीम, मी माझ्या बायकोसाठी काहीही करू शकतो, कळलं? म्हणजे तू का रात्रीची सकाळ करून टाकणार आहेस जिजू? येस, रात्रीची सकाळ करून टाकणार आहे. बघच तू गंमत. बघितलंस का असीम, रात्रीची सकाळ केली की नाही? मस्तच आयडिया आहे जिजू. मग बरं निवी, पूजा करून घेऊया.
मी पण ताईसाठी पूजा केली. हो का? फक्त उपवास नाही केला, मला भूक लागते ना. हा, ते एक बरं केलंस. निवी, तू पण सकाळपासून काही खाल्लं नसशील ना? भूक लागली असेल ना तुला? नाही, एवढी लागली नाहीये. म्हणजे उपास असला ना की इतकी भूक लागत नाही. निवी थांब, मी आलोच. घे निवी, खा. नको अरे धन्या, इथे कशाला, आपण घरी जाऊन खाऊया ना. हे घे, आग आग. तू पण दिवसभर खाल्लं नसशील ना? नाही निवी, मी खाल्लंय. निवी, मी खा खा. कशाला गेलाय आदरण्या तिकडे? त्या निवीच्या मागे धावत कोणाच ठाऊ. जाऊन काय उपयोग आई, रात्र केवढी झाली. नाही तर काय, एवढ्या काळोखात कसली होणार आहे पूजा? पण नाही, एकत्र पूजा करायची म्हणे. नको ती नाटकन काय. नाही, हे सगळं माझ्यामुळे होतंय हे लक्षात ठेवा म्हणजे झालं. हो ग बाई हो, या घरात जे काही होतं ना ते सगळं तुझ्यामुळेच होत. जाऊ दे, पण त्यांना एकत्र पूजा करता आलेली नाही हे जास्त महत्वाचं. नव्हतीच करता येणार. कोण समजते कोण स्वतःलाही. अरे आलात तुम्ही? या 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 या. अगं बाई, हालात? उशीरच झाला ना तुला? बिचारी रात्रीपर्यंत थांबली होती पूजेसाठी, पण काही उपयोग झाला नाही. सासूबाई, चांगलाच उपयोग झाला. अगदी व्यवस्थित पूजा करता आली आम्हाला. सकाळी कशी बायकांची गर्दी होती ना, त्यामुळे नीट पूजा नाही करता आली मला. पण आता कोणीच नव्हतं तिथे. आयुष्यमान भव. त्यामुळे अगदी मनासारखी पूजा केली आम्ही दोघांनी. हो ना धन्या? झाली ना तुझी पूजा, हे उत्तम झालं. नाही, मला वाटलं रात्र झालीये, जमते की नाही. जमवलं आम्ही कसं तरी. मला देवान देव. हे राशी. चला आता गप्पा मारत बसू नका. उपवास सोडायचा नाही तुम्हाला. पटकन जेवायला बसा. या अश्विनी, अगं मुलांना जेवायला वाढ ना. यश, हे काय भस्कन जेवायला सुरुवात केलीस? अरे पहिली वटपौर्णिमा आहे तुमची, एकमेकांना घास भरवा. तुम्हाला एकमेकांना घास भरवता यावा म्हणून मुद्दाम अश्विनीने एकाच ताटात वाढलंय तुम्हाला. चल भरव. हो नाईक साहेब, नाही नको, राहू द्या. अरे राहू दे काय, भरव तिला. अशानेच नवरा बायको मधलं प्रेम वाढतं. काय मालती? आपल्यातलं वाढलं होतं. भरव तिला. मला वाटतंय त्यांना ऑकवर्ड होते. चला आपल्या मोठ्यांचं काय काम आहे, निघूया इकडनं. ये. निवी,